आज सभागृहातले एक सदस्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धवजी यांचा आपण निरोप समारंभ करतो। खरं म्हणजे मी असं म्हणेन की राजकारणामध्ये मतभेद असतात, अनेक वेळा वेगवेगळ्या भूमिका असतात, कधी आपण सोबत असतो, कधी संघर्ष करतो, पण या पलीकडचं देखील एक नातं हे राजकारणामध्ये असतं आणि ते नातं असतं सहप्रवासाचं। त्यामुळे मला असं वाटतं की उद्धवजींसोबतचा प्रवास हा आमचा अनेक वर्षाचा राहिलेला आहे, अनेक वर्षाचे आम्ही सहप्रवासी राहिलो आणि निश्चितपणे अनेक चांगल्या गोष्टी समाजाकरता राज्याकरता एकत्रित करण्याची संधी देखील आम्हाला प्राप्त झाली आणि मला असं वाटतं की एकूणच खरं तर उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे। म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजकारणी नाही आणि त्यामुळेच अनेक वेळा ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयांमुळे ठीक आहे, म्हणजे परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीची उद्भवते, पण हा एक गुण मला असं वाटतं की जो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा देखील होता की एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव हा उद्धवजींचा आहे। उद्धवजी तसे छायाचित्रकार आहेत आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो निष्णांत तज्ज्ञ सुप्रसिद्ध अशा प्रकारचे ते छायाचित्रकार आहेत। महाराष्ट्राच्या विविध छटा या उद्धवजींनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर या ठिकाणी कॅप्चर केले आहेत। मला असं वाटतं की गड किल्ले, निसर्ग, वारकरी परंपरा हे सगळं त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि ही सगळी फोटोग्राफ पाहिल्यानंतर त्याच्या पाठीमागे त्यांचं संवेदनशील मन हे आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराष्ट्र देशा आणि पाहावा विठ्ठल ही जी त्यांची कामं आहेत ती केवळ छायाचित्रण नाहीये, तर एक प्रकारे आपल्या संस्कृतीची जपणूक या माध्यमातून करण्याचं काम हे उद्धवजींनी केलंय आणि हे करण्याकरता खूप कष्ट देखील अनेक वेळा त्यांनी घेतले आहेत। मला असं वाटतं की जेव्हा वारीचे छायाचित्रण उद्धवजींनी केलं होतं त्यावेळी अतिशय रिस्क घेऊन हेलिकॉप्टरमधनं त्या ठिकाणी उघड्या दरवाजातनं फोटोग्राफी ही त्यांनी त्या काळामध्ये केली। अनेक वेळा जंगलांमध्ये त्यांनी छायाचित्रण केलं आणि म्हणून ही एक आपला जो छंद आहे तो छंद त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासण्याचं काम हे त्यांनी केलं। राजकारणामध्ये आल्यानंतर देखील ते पक्षप्रमुख झाले। पक्षप्रमुख म्हणून जी काही त्या ठिकाणी संकट आली, संघर्ष होता, बराच काळ आम्ही सोबत त्या संकटातनं आणि संघर्षातनं पुढे गेलो। अर्थात माझा आणि त्यांची अधिक जवळीक ही 2010 नंतर आली आणि 14 नंतर अधिक आली, पण मला असं वाटतं की या सगळ्या याच्यात एक मैत्रीची भावना ही निश्चितपणे आमच्यामध्ये त्या काळामध्ये तयार झाली आणि मी असं म्हणणार नाही की आज ती नाही, पण शेवटी त्यांच्या राजकीय भूमिका आहेत, आमच्या राजकीय भूमिका आहेत, त्यामुळे आता त्या राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या। त्यामुळे पण एक गोष्ट मला या निमित्ताने निश्चितपणे सांगायची आहे की राजकारणामध्ये काम करत असताना अनेक वेळा मी हे बघितलं की एखादा निर्णय घेत असताना त्याच्या परिणामांची त्यांनी चिंता केली नाही आणि विशेषतः
एक जो गुण म्हणजे त्यांची शिवसेना असो की आमच्या शिंदे साहेबांची शिवसेना असो, जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी एक राजकारणात वेगळा पायंडा पाडला की सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील, ज्याला राजकीय चेहरा नाही अशा व्यक्तीला देखील राजकीय चेहरा देणं आणि त्यातनं राजकीय नेतृत्व उभं करणं, मला असं वाटतं की हा जो गुण आहे हा निश्चितपणे शिकण्यासारखा आहे. बाळासाहेबांनी निश्चितपणे तो गुण आपल्या सर्वांना दिला, उद्धवजींनी जोपासला. आज शिंदेसाहेब देखील आपण जर बघितलं तर राज्यसभेच्या यावेळच्या निवडणुकीत त्यांनी ते जपण्याचंच काम या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक गोष्ट आहे की पु ल देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात, पण पुलंनंतर जर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ते मी उद्धवजींनाच देईल. मला असं वाटतं की त्यांच्या बोलण्यामध्ये अनेक वेळा आपण पाहतो की मिश्किलपणा असतो, अनेक वेळा सहजतेनं, म्हणजे त्यांची जी काही भाषणाची पद्धत देखील आहे ही देखील अतिशय सहजतेनं बोलण्याची किंवा एखाद्या संवादाची अशा पद्धतीनं ते या ठिकाणी सातत्याने बोलताना आपल्याला दिसतात. अनेक वेळा ते भिडताना दिसतात, खूप जोरदार अटॅक करताना दिसतात, जोरदार प्रतिवाद करताना दिसतात, पण त्याचा मूळ स्वभाव तो नाहीये. त्यांचा मूळ स्वभाव जो आहे तो मला असं वाटतं की थोडा शांत आहे, संयमी आहे, संबंध ठेवण्याचा त्यांचा मूळ स्वभाव आहे. पण राजकारणात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आवेश आणावा लागतो, त्याप्रमाणे तो आवेश देखील आणताना आपण त्यांना पाहतो. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एक गोष्ट निश्चितपणे अशी वाटते की आता या सभागृहामध्ये ते 6 वर्ष होते, कदाचित त्यांनी ठरवलं तर पुढच्या वेळेसही ते 6 वर्ष या ठिकाणी येतील. पण उद्धवजी, आम्हाला या सभागृहात तुमच्या कोट्या कमी ऐकायला मिळाल्या, त्यामुळे जर तुम्ही निर्णय घेतला आणि पुढच्या वेळेस पुन्हा आलात तर जरा जास्त कोट्या तुमच्या आम्हाला या सभागृहात ऐकायला मिळाव्यात, अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आता खरं तर आम्ही एकत्रित होतो, आता 19ला काय झालं, जे काय झालं, आम्ही वेगवेगळे झालो आणि म्हणून मला केवळ एक शेर या ठिकाणी ऐकवायची इच्छा आहे. साजिश की सौगात पकड़कर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. साजिश की सौगात पकड़कर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए. जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. पण ठीक आहे, आता कुठलाही आपला रस्ता असला तरी तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो, तुमचं नेतृत्व अशाच प्रकारे सगळ्या पक्षाला मिळत राहो आणि राजकारणामध्ये तुमची प्रगती होत राहो, अशा प्रकारच्या शुभेच्छा आज पुन्हा नाही, पुन्हा येईन माझा आहे, पुन्हा भेटू, ते तर भेटूच, त्याला काय. त्यामुळे आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री महोदय, आपण स्वतः मला निरोप द्यायला अगत्याने हजर राहिलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतोय. आणि मला तोही दिवस आठवला आणि त्या दिवसाची आठवण मी तुम्हाला करून देणार आहे. पण काल एकूण जे काही विधिमंडळात घडलं ते बघितल्यानंतर तो दिवस मला का आठवलं ते सांगतो. कारण आपणच म्हणाला होतात, ज्ञानेश्वरांचं भारूड, काट्याच्या आणीवर वसली 3 गावे, 2 ओसाड 1 वसेची ना. आता त्या गावची पाटीलकी आपल्याकडे. आता ते आणीवरची 3 गावामध्ये एक गाव आणीवर गेलेलं आहे, बाकी गावांचं काय झालंय त्या गावकऱ्यांना माहिती आहे. आणि साहजिकच आहे, ज्ञानेश्वरांची आठवण आल्यानंतर एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वर महाराज कोणत्या शतकात होऊन गेले, 12व्या 13व्या. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद म्हणून घेतले होते. आता त्यापासून आतापर्यंत आपण या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात.
हा कोणता महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे. आणि आपलं स्टेटमेंट मी कालच्या सभागृहातलं काळजीपूर्वक ऐकलं. नाशिकच्या बाबत जे आपण एक भूमिका घेतली त्याच्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतोय. आणि हे धन्यवाद देत असताना काल आपले एक सिने कलावंत आहेत अतुल कुलकर्णी, त्यांचं एक चांगलं वक्तव्य आहे की जे पकडले जातात ते भोंदू, पण जे पकडले जात नाहीत त्या महाराजांचं काय करायचं. मला असं वाटतं आपण सगळे एकत्र मिळून एक भूमिका घ्यायला पाहिजे आणि सगळ्या राजकारण्यांनी जर ठरवलं तर बुवा शक्तीपेक्षा युवा शक्तीला जास्त आपण ताकद दिली पाहिजे. कारण या देशामध्ये बुवा चमत्कार नाही करू शकत, युवा चमत्कार करू शकतात. आणि युवा शक्तीला जर का आपण नीट पाठिंबा दिला तर या बुवांची दुकानं बंद झाल्याशिवाय राहणार नाही. या निमित्ताने मला गदी माडगुळकर आहेत, नादो महानोर आहेत, यांच्या एक दोन कविता या दोन दोन ओळी मी वाचतो, त्या वाचल्याशिवाय मला राहवत नाहीये. गदी माडगुळकर म्हटल्यानंतर त्यांचं एक गाणं प्रसिद्ध आहे. आता आज तर उद्धव ठाकरेंना निरोप देत आहेत, पण त्यांचं एक गाणं आहे, पण तो उद्धव वेगळा होता. पण त्यांनी त्यावेळेला केलेल्या सरकारचं वर्णन आजच्या सरकारला लागू पडतंय का. आता त्याच्यात त्यांनी म्हटलंय, उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवाचं सरकार तर पाडलं, आता तर देवेंद्रजी आपण बसले त्याच्यामुळे देवेंद्र असं म्हणायचं की काय. आणि त्याच्या पुढे त्यांनी म्हटले, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार. आता गाळलेल्या जागा भरा, कोणाचं सरकार असेल त्यांचं नाव त्याच्यात टाका आणि पुढची कविता म्हणा. लबाड जोडती इमले माड्या गुणवंताना मात्र झोपड्या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार अजब तुझे सरकार. हे पूर्ण कविता आहे, पाय असेल तर आपल्याला पाठवून देतो. त्याच्यानंतर गदी माडगुळकरांनी आणखी एक फार चांगली कविता लिहिलेली आहे. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. जे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जे आज लोकांच्या मनात शंका आहे की आपलं स्वातंत्र्य राहणार आहे की जाणार आहे, त्याच्याबद्दल हे त्यावेळेला गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. ते सुद्धा पाहिजे असेल तर म्हणजे हे त्यात मिळतंय, पण पाहिजे आपल्याला मी पाठवून देतो. नंतर रानकवी नादो महानोर यांनी एक चांगले लिहिलेलं आहे. खरं त्यांचं ते अरे अजून एक काय होतं याच्यात नाही, त्यांचं खरं म्हणजे निसर्गाशी हितगुज साधणारा कवी. पण त्यांनी सुद्धा एक महाराष्ट्र दिनाच्या वेळेला चांगली कविता एक त्यांनी लिहिलेली आहे. महाराष्ट्र धर्म जागो वा शूरवीर सच्चे, हे राष्ट्र बांधण्याला आधार माणसांचे. हे थोर ग्रंथ ज्यांचे आयुष्य वाचताना त्यांचे विचार गोष्टी हे राज्य बांधताना. म्हणजे राज्याबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत, आदर्श राज्य व्हावे आदर्श माणसांचे, चारित्र्यशील वाढो या थोर संस्कृतीचे. रयतेस आपले ना वाटे न कोणी वाली, कवळून घ्या तयाना विश्वास पांघरुनी. अश्रुष दुर्बलांच्या हे राज्य हो सुखाचे, जोडा सवंगडी जे प्राणापरी जीवाचे. त्याच्यामुळे आता आम्ही तर चाललो आहोत बाहेर. मुख्यमंत्री महोदय, आपण आणि आपले सगळी 3 गावं यांची ही जबाबदारी आहे. दिवस येतात दिवस जातात, सत्ता येते सत्ता जाते, काळ येतो काळ बदलतो, सर्व गोष्टी बदलत असतात. पण आपल्याला धीर धरायला पाहिजे, एक संयम बाळगायला पाहिजे. कारण आपण म्हणतो की सूर्य पूर्वेला उगवतो, पण सूर्य जेव्हा दक्षिणायन आणि उत्तरायण करतो तेव्हा उगवतीची पूर्व सुद्धा बदलत असते. ती पूर्व राहत नाही. सूर्य जिथून उगवतो ती पूर्व. आणि हे सगळं बदलत असताना आपण ठरवायला पाहिजे की आपण प्रवाहाबरोबर वाहत जायचं, लाटेबरोबर वाहत जायचं, की ठामपणाने थांबून प्रवाह योग्य दिशेने वळवायचं. हे ज्याचं त्यांनी ठरवणं हे आवश्यक असतं. आणि जे असे लाटेबरोबर वाहत जातात त्यांच्यासाठी म्हणजे काही स्वतः काही करत नाही पण लाटेबरोबर वाहत जायचं, तर त्यांच्यासाठी विंदा करंदीकर यांनी एक फार छान लिहिलेलं आहे. त्यांनी असं लिहिलंय की ही लाट आहे तोवरी खुशाल तू गाजून घे, गाजण्याला अर्थ कितीसा ते जरा समजून घे. म्हणजे तू गाजतोयस, त्या लाटेवर आहेस म्हणून गाजतोयस, लाट गेल्यानंतर काय करशील. तर या काही गोष्टी त्यांनी फार छान लिहिलेल्या आहेत. म्हणजे आपण या सगळ्यांकडनं काही ना काहीतरी घेतलं पाहिजे आणि त्यातल्या थोड्या जरी गोष्टी आपण आपल्या वागणुकीत आणू शकलो
तरी महाराष्ट्र आपल्या देशातलं जे एक सर्वोत्तम राज्य आहे ते आणखीन चांगलं राज्य होईल. विंदा करंदीकरांनी आणखीन पुढे जे लिहिलेलं आहे ज्याचा मला उल्लेख करावा असं वाटतो की केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे. जो अनुभव मी घेतोय, डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती, घेतील ते पाय तळी त्याला तयारी पाहिजे. हे सगळं आयुष्य आहे. म्हणजे जे डोक्यावर घेऊन नाचतात तेच एक दिवस आपल्याला पायतळी तुडवायला बघत नाहीत, कारण त्यांना स्वतःला जेव्हा काही पाहिजे असतं त्यावेळी ते कोणी काय दिले हे काही न बघता ते आपल्याला सरळ तुडवून पुढे जात असतात. आणि हे विंदांचं झाल्यानंतर एक सुरेश भटांची मोठी कविता आहे, त्यातली 4 ओळी मी मुद्दामून सांगतो, जी कदाचित म्हणजे मलाही वाटलं की इकडे वाचावी. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही, नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही, रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही. हे सुरेश भटांची कविता आहे. आणि मला असं वाटतं की हे जरी खरं असलं तरी मला जी काय संधी मिळाली होती त्या काळात जे मी केलं ते प्रामाणिकपणाने केलं, आणि ते प्रामाणिकपणाने केलं म्हणून महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातली एक सदस्य मानते. मी या मायबाप जनतेला मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांचा या सभागृहात निरोप घेतोय.